केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज सभा होते रत्नागिरीत आणि उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे कणकवलीत येतात। आपल्यासोबत स्वतः नितेश राणे सर आहेत। सर, आपण बघतोय 7 तारीखला मतदान होणार आहे, मात्र त्याआधी केंद्रीय गृहमंत्री आणि उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे येथे सभा घेतात कणकवली। महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य राणेसाहेब रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि आदरणीय अमित शाह साहेब आमचे नेते आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेला, मतदारांना त्यांना ऐकायचं आहे। त्यांना पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर इकडली जनता आश्वस्त होईल की राणेसाहेबांच्या बरोबर किंवा मागे एवढी मोठी महाशक्ती उभी आहे, म्हणून ह्या भागाचा विकास आणि आमच्या कोकणाला एक विकसित भारतमध्ये एक प्रमुख स्थान मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून अमित शहाजींची ही सभा आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। सर, खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते पहिली सभा घेत आहेत ती कोकणात आपल्या कणकवलीत आणि राणेसाहेबांसाठी। नाही, राणेसाहेब आणि राजसाहेबांचे राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे। शिवसेनेमध्ये राजसाहेब आणि राणेसाहेब किती जवळ होते हे तुम्हाला जुने शिवसैनिक पण सांगू शकतात आणि एकंदरीत दोघांचाही राजकीय प्रवास किंवा शिवसेनेमधला जो काही शेवटच्या 2-3 वर्षाचा प्रवास हे फार जवळ त्या निमित्ताने हे दोघेही आलेले होते। राजसाहेब आणि कोकण म्हणजे असंख्य वेळी बाळासाहेबांबरोबर राजसाहेब आमच्या कोकणात यायचे, म्हणून त्यांचं हे एक वेगळं नातं आहे, जवळीक आहे आणि एकंदरीत हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर राजसाहेबांच्या सभेच्यामुळे निश्चित पद्धतीने आम्हाला ताकद भेटेल आणि एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह संचारेल। सर, तुम्ही आज एक ट्विट केलेलं आहे खोचक आणि तुम्ही चर्चेचं थेट आव्हान दिलेलं आहे, कारण का काल आमच्या चित्राताई वाघनी एक विषय जो बाहेर काढला आणि मग त्याच्यानंतर उभाटाचे असंख्य नेते मंडळी टीका टिप्पणी करायला लागले, म्हणून मग थोडं मी त्यांना आठवण करून दिली की थोडा अपने भी गिराबान में झाक के देखो, कारण का आमच्यासारखे लोकांनी अगर तोंडे उघडले, काही पुरावे दिले, काही व्हिडिओ दाखवले तर त्यांच्या घरातल्या पेंग्विनना झूमध्ये पण स्थान मिळणार नाही, अशा पद्धतीचे काही पुरावे आमच्याकडे आहेत। म्हणून चित्राताईंनी कुठल्या दृष्टिकोनातून कसं काय तिथे काय म्हणजे माहिती दिली, म्हणून त्यांच्यावर आणि भारतीय जनता पक्षावर टीका करण्या अगोदर या उभाटाच्या काही लोकांनी विचार करावं, नाहीतर योग्य वेळी व्हिडिओ बाहेर आल्यानंतर चेहरा पण दाखवू शकणार नाही, एवढं विश्वासाने सांगतो। सर, आता उभाटाचा विषय आला आहे, ज्यावेळी एकनाथ शिंदे करत होते त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, असं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आणि मुख्यमंत्री पदाची त्यावेळी ऑफर दिली होती त्यांना। उद्धव ठाकरे हा विश्वास ठेवणारा माणूस नाहीच आहे, एक लक्षात घ्या। पहिल्यापासून बोलत आलेले आहेत की मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनवत होते, जे एक कडवट शिवसैनिकच आहेत, मग तेव्हा मग देवेंद्रजींकडे अशा पद्धतीची ऑफर द्यायचे, म्हणून जी काय माहिती देवेंद्रजी फडणवीसनी महाराष्ट्रासमोर दिली ह्याच्यामुळे ह्यांचा बुरखा फाटलेला आहे। हा माणूस किती कपटी आहे, किती कारस्थानी आहे, ज्यांनी स्वतःच्या वडिलांचा झाला नाही, तो स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही, तो शिवसैनिकाचा काय होणार हे दाखवणारं ती परिस्थिती आहे किंवा ती माहिती आहे। म्हणून ह्याच्यावरूनच महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे की उद्धव ठाकरे हा कोणाचाच नाही, हा एक स्वार्थी माणूस आहे आणि देवेंद्र फडणवीसजींसारखा ज्या माणसाने त्याला रक्ताच्या भावापलीकडे जाऊन त्यांना सांभाळलं, त्यांच्याबरोबर पण कसा कटकारस्थान करत होता ह्याचं उत्तम उदाहरण समोर आलेलं आहे। शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे देखील कणकवलीत सभा घेत आहेत, चांगली गोष्ट आहे। मी तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी आहेत। जेव्हा जेव्हा कणकवलीमध्ये त्यांनी सभा घेतली आहे, आमचं मतधिक्य वाढलेलं आहे। 2019ला असेच उद्धव ठाकरे आले, आम्हाला शिवाय शाप दिला आणि 2019चं माझं मतधिक्य वाढलं, म्हणून उद्धवजींना सांगेन तुम्हाला हेलिकॉप्टर पाहिजे तर मी देतो, तुमच्या गाडीचा खर्च, पेट्रोल तसं पण तुम्ही दुसऱ्यांकडूनच घेता ना, ते माझ्याकडून घ्या, पण निश्चित पद्धतीने माझ्या कणकवलीत या, तुमच्या स्टाईलचं भाषण करा, कारण का तुम्ही गेल्यापासून आमचं मतधिक्य किमान 1 लाखांनी वाढेल, असा इतिहास आमचा कोकणात आहे। खूप खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत स्वतः नितेश राणे होते, ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी जेव्हा जेव्हा आमच्या कणकवलीत सभा घेतली तेव्हा आपलं मताधिक्य वाढलं आहे, यावेळी देखील उद्धव ठाकरे सभा घेतील आणि आमचं मताधिक्य वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। सुशांत सावंत, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।